शेवटी कायद्यासमोर सगळे समान, तुम्ही मंत्री असून नाहीतर कुणीही असो. शासकीय कर्मचाऱ्यावर चिखलफेक महागात पडली. हो, या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्राला मोठी धडकी भरवणारी सर्वात महत्त्वाची आणि मोठी बातमी येत आहे. शासकीय कर्मचाऱ्याकडून कामात हलगर्जीपणा आणि त्यामुळे संतापलेले राजकीय नेते, आणि या नेत्यांकडून अशी काही चूक झाली की त्यांना डायरेक्ट शिक्षा सुनावली. नुसतीच शिक्षा नाही तर इतके लाख रुपये दंडसुद्धा भरा असं कोर्टाने सांगितलं. नेमकं कोर्ट काय म्हणालं आणि या मोठ्या नेत्याला कोणती शिक्षा झाली? तसंच त्यांना अटक, कारागृह, जेल, तसंच पक्षाचा निर्णय, पक्षाची कारवाई, हकालपट्टी, ही सर्व माहिती आपण तुम्हाला या व्हिडिओत पूर्ण दाखवणार आहोत. फक्त तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघत चला. एक मोठी राजकीय आणि ती जे एका मोठ्या खात्याचे मंत्रीसुद्धा आहेत, त्यांच्याकडून 2019 मध्ये अशी काही चूक झाली होती की त्यामुळे त्यांना आता जेलमध्ये जाण्याची वेळ आलेली आहे. 2019 मध्ये त्यांनी एका शासकीय कर्मचाऱ्यावर चिखल टाकलेला होता आणि त्या कर्मचाऱ्याला काही चुकीचे शब्द बोललेले होते. त्यामुळे त्या कर्मचाऱ्यांनी त्या मोठ्या राजकीय नेत्यावर गुन्हा दाखल केलेला होता. ती सर्व प्रक्रिया न्यायालयामध्ये चालू होती. परंतु 2019 ते 2026 या 6 वर्षाच्या कालावधीमध्ये न्यायालयाने सर्व प्रकरणाची सर्व बाजूंनी तपासणी केली आणि मग मोठा निर्णय सुनावण्यात आला. त्यानुसार एका मोठ्या राजकीय नेत्याला कारावास भोगावा लागेल आणि काही दंडसुद्धा भरावा लागेल. आता ही शिक्षा टाळता येईल का, या संदर्भामध्ये तो मोठा राजकीय नेता हालचाली करीत आहे. या संपूर्ण प्रकरणावर परत पुन्हा अपील करण्याची शक्यता त्या मोठ्या नेत्याकडून वर्तवली जात आहे. यावरून एकच स्पष्ट होतंय की कायदा हा सर्वांसाठी समान. फक्त जी पण काही प्रकरण असेल, गुन्हा खटला असेल, त्याची योग्यपणे पारदर्शक जर चौकशी झाली तर न्यायालय 100% गुन्हेगार व्यक्तीला शिक्षा देतेच. अहो, एक बाबा, त्याची तर जवळजवळ 15,000 कोटी रुपयांची संपत्ती. आज इतक्या पैशांमध्ये तो सर्व काही विकत घेऊ शकतो, सर्व मॅनेज करू शकत होता. परंतु कायद्याचा दणका बसला. तुमच्या बाबाला सुद्धा जेलमध्ये रडायची वेळ आली. नेमकं आता ज्या मोठ्या राजकीय नेत्यावर कारवाई झाली, न्यायालयाने शिक्षा सुनावली, आता त्या राजकीय नेत्यासंदर्भात पक्ष काय भूमिका घेतात? या संदर्भामध्ये मुख्यमंत्र्यांची काय भूमिका असेल? या संदर्भामध्ये इतर मंत्र्यांची काय भूमिका असेल? याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष असून पक्षांतर्गत काय हालचाली सुरू आहे त्याची सुद्धा आपल्याला गुप्त माहिती आत्ताच हाती लागलेली आहे. ती सर्व माहिती आपण तुम्हाला याच व्हिडिओ पुढे दाखवणार आहोत. फक्त शेवटपर्यंत बघत चला. तसंच तो जो बाबा आहेत, ज्याने त्याच्या ऑफिसमध्ये काम केलेलं होतं, त्याच्या फार्मा हाऊसवर काम केलेलं होतं, त्याच्याकडे सुद्धा खूप मोठ्या मोठ्या राजकीय पक्षांची हजेरी आहेत. त्या बाबांनी जर तोंड उघडलं तर मोठ्या मोठ्या मंत्र्यांचं मंत्रीपद जाईल. तसंच त्यांना कुठे तोंड दाखवायला सुद्धा जागा राहणार नाही, अशी अवस्था काही मोठ्या मंत्र्यांची होईल. कारण की काही मोठी मंत्री, मोठे राजकीय नेते त्या बाबाच्या दरबारात जात असत, त्या बाबाकडून वेगवेगळी क्रिया करून घेत असत. त्यामुळे त्या मोठ्या मंत्र्यांना मोठा धाक निर्माण झालेला आहे. त्यांना वाटतं की आमचं सगळं संपतं की काय. त्यांना सुद्धा अटक होणार, त्यांना सुद्धा कायद्याचा दणका बसणार. मला एक पण तू सगळे बुलडोझरचा फुलांच्या मार्गाला काढून टाकायचं. मला 15 दिवसामध्ये सर्व्हिस रोड पाहिजे इथे. काम बंद करून चल आता. चल तुला दाखवतो लोक कशी राहतात. चल जो म्हणतो ना तू जास्त
गटर नाही, सर्व्हिस रोड नाही, काय चाललंय? आणि मग पोलिसांची धाक दाखवतात. त्या अभिभूषणावर कशाला केस टाकली रे तू? 2 तास बसलेला दारू तुम्हाला हात घातला तेव्हा केस होत नाही. आमच्या माणसाने कोणीतरी बोललं तर आणि रोज लोकांवर तुझ्यामुळे माती उडते. आम्ही तुझ्यावर केस टाकू का आता? तुम्ही सांगा आता हे बघ काय? कसं चालतोय? कसं वाटलं आता? बदलायचं नाही तो, बदलायचं नाही वाटतंय. मग या इथे आता चल. परवानगी घेतली त्या आजीची, वापरला तू तडकाफडकीने केसेस टाकतात. हे आता 15 दिवस आम्ही तुला सांगतो पुढे गेलं. हे बघ काय करायचं. हा? सांग काय किती उद्रेक व्हायला पाहिजे सांग तरी. हे विचार, हे काय साधे लोक आहेत का? मी फोन केला, त्या गौतमला सांगितलं, तुझ्या देशपांडेला मी सांगितलं याबद्दल. म्हणजे काय करायचं, एकदा सगळं पाणी त्याच्या घरी जायचं, त्यांना काहीतरी व्हायचं, ह्याच्यासाठी थांबलंय का? काय साधं नाव लगे वकील आहेत ते आमच्या शहरातले, ह्यांच्या पण नावाचं हे करायचं. काय उत्तर दे तू. 2-3 दिवसामध्ये नाही. आता तू आज बंद करायचं. आता सगळी कामं तुझी सर्व्हिस रोड आणि हे काम मी रोज 7 वाजता तुझ्याबरोबर इथे येणार आहे. तू अगर उठला ना, तुझ्या घरात जाऊन तुला घेऊन येईन मी. तर कोळींना घेऊन येईन बरोबर तुझ्या माझ्या. मला हरकत आहे. मी, तू आणि कोळी आणि नगराध्यक्ष आणि सीओ रोज सकाळी 7 वाजता राऊंड मारायचं शहराचा. उद्यापासून ठरलंय आपलं, झोपा काढायचं नाही. आता हे शहर नीट झाल्याशिवाय तू आणि मी आपण एक दुसऱ्याला बांधलेलो आहे. नाटक नको तुझं आता. नाही तर आता त्या चिपळूणची घटना घडण्यासाठी थांबवू नका. थांबायचं नाही. मग घटना झाल्यावर मग तुला शोधत बसायचं आम्ही. लोकांना मरेपर्यंत आम्ही थांबणार नाही. ह्यात लोकांनी खूप दिलाय आम्हाला. तुम्हा लोकांना बाकींच्या सारखे आम्ही वाटलो ना, म्हणून तुझी अवस्था झाली आहे. आणि जगणं काय असतं तुला कळू. पाण्यासाठी तात्पुरत्या मार्ग झालेला आहे. तसं ROW प्रमाणे पावसानंतर तेव्हापर्यंत हे लोकांनी काय करायचं विचारायचं. हे आता एक मोठा पाऊस आला ना, यांच्या सगळ्यांची वाट लागणार आहे. तुला कळतं, तुला कणकोलीबद्दल प्रेम नाही, आम्हा लोकांना आहे ना. हे बिचारी दोघींनी काय करायचं. आता नाही त्रास होणार. विचार, त्या गेल्या 2-3 दिवसाच्या पावसामुळे काय त्रास झाला तिला. मला आता धरून आणलं त्याने, खालती दाखवलं हे. तो तुला कशाला